माझं नाव भूषण बोराळकर, राहणार शिराळा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती। माझ्याकडे 6 एकर शेती आहे। पहिले माझ्याकडे स्वराजचा ट्रॅक्टर होता, तर तो व्यवस्थित चालायचा, असं काही विषय नाही। पण डिझेल कंजेशनमध्ये भरपूर जास्त होता, तो डिझेल खूप खात होता। समजा आता याच्यामध्ये मी 4 ट्रिपा करतो, तर त्याच्यामध्ये माझ्या 3च ट्रिपा व्हायच्या। एवढा फरक सध्याच्या कंडिशनला जाणवून राहिला मला। आणि सध्या मी ट्रॉली, विपास, रोटावेटर, पंची वगैरेमध्ये यूज करतो आणि रोटावेटरमध्ये पद्धतशीर वाटला, काही प्रॉब्लेम नाही येऊन राहिला, काही नाही। पहिले अगोदर ऐकलं होतं मी। आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्याकडे जो होता तो साधा स्टेअरिंगमध्ये होता आणि हा आता पॉवर स्टेअरिंगमध्ये आहे। आणि त्याच्यामुळे ड्रायव्हरला आणि स्लो पलटवायसाठी तो कसा साधा असल्यामुळे मला रिव्हर्स घेऊन पलटून आणि डबल लावायला लागत असे। आजची कंडिशन अशी आहे का मला जाग्यावरच पलटून माझं ज्या पोझिशनमध्ये त्या पोझिशनमध्ये ट्रॅक्टर लागतो। आणि याची सीट कम्फर्टेबल असल्यामुळे आणि व्यवस्थित असल्यामुळे ग्राउंड फ्लोर पद्धतशीर असल्यामुळे तर चालवायला आणि गेअर साईड दिल्यामुळे अडचण कोणत्याच प्रकारे होत नाही। माझं शिक्षण BA झालेलं आहे। मी आता 5 ते 6 महिने झाले हा युओ ट्रॅक्टर घेतलेला आहे। याच्याकडून माझा स्वराज होताच आणि हा सध्या युओ, आणि युओ मला स्वराजपेक्षा केव्हाही चांगला वाटला चालवण्याच्या बाबतीत। तर स्टेअरिंग आणि त्याची जे नवीन फीचर्स वगैरे दिलेले आहे ते थोडे व्यवस्थित वाटले मला। आणि याच्यामध्ये त्याच्यापेक्षा लवकर आणि सुलभ पद्धतीनं काम होतं आणि उत्कृष्ट दर्जाचं होऊन जातं त्याच्यामध्ये काम। महिंद्रा युओ एकदम बेस्ट आहे। नवीन पिढीला मी सांगेल की युओच घ्या।